हिंजवडी चौक, ज्यालाच आपण छत्रपती शिवाजी महाराज चौक म्हणतो. तर स्वागत मंडळी. तर तुम्ही बघितलं असताना आपण आलेलो आहे एका गार्डनमध्ये. हालाकी तुम्हाला वाटन म्हणजे हे असं स्टेप्स कार बनवले इथं, तर ह्याला गार्डनला असं डिझाईन केलं आहे की इथं समजा कार्यक्रम पण घेता येईल. हिंजवडी ते हे जसं तुम्ही बघू शकतात. आणि मी आलेलो इथं सकाळी सकाळी. आज आहे थर्सडे म्हणजे गुरुवार, आणि आज सुट्टी होती. तर चला म्हणलं जाऊ. इथं बाजूनी पायऱ्या आहे, आणि या पायऱ्याने जर तुम्ही वरती गेले तर म्हातोबा मंदिर भेटन तुम्हाला. तिथं मी गेलेलो आहे ब्लॉग बनवून त्याच्यानंतर. तर म्हणजे इथून कमान आहे त्याची, आणि इथून वरती जाता येतं पायऱ्याने. आणि इथं हे गार्डन आहे. आलो आहे गार्डनमध्ये. आज सुट्टीचा दिवस होता म्हणून. सॉरी आज फ्रायडे आहे. ते नाईट शिफ्ट राहते त्यामुळं कॅलिब्रेशन थोडं चुकतं माझं. म्हणजे थर्सडे फ्रायडे आज कोणता डे मला मोबाईलमध्ये बघावं लागतं, तर थोडं कॅलिब्रेशन चुकतं. तर आज फ्रायडे आहे, 26 तारीख आहे. आणि इथं ओपन जिम पण आहे. मी आत्ता बघितलं, जसं तुम्ही बघू शकतात. ओपन जिम आपण कुठं बघितली होती, आपण अजून तर एक्सपिरियन्स नाही केली. ही ओपन जिम आहे. हाताची एक्सरसाइज होती. आणि ही होती एंट्रान्स आपल्या श्री म्हातोबा क्रीडा संकुल हिंजवडी. म्हणजे हेच आपलं गार्डन, आणि इथून एंट्री आहे आपल्या म्हातोबा मंदिरसाठी. त्याचा एक सेपरेट ब्लॉग बनवीन मी. तर चला काही जाऊ आपल्या ठिकाणी. आणि आज मंडळी मला दाढी ट्रिम करायची आहे, लय वाढलेली आहे. तर हा आहे आपला हिंजवडी चौक, ज्यालाच आपण छत्रपती शिवाजी महाराज चौक म्हणतो. आणि बैगर ते तर लगेच सुरू होऊन जाते. इथं सकाळी सूर्य उगवायच्या पहिलेच सुरू होऊन जाते. दिवसभर गर्दी राहते. आणि मेट्रोचं तर पूल बनलाय, मेट्रो कधी चालू होती बघू. आणि हा आहे महाराजांचा पुतळा, जो मेन चौकात आहे, बघू शकता तुम्ही मंडळी. हा आहे नाश्ता आपल्या PGचा. लाडू पर्सनली, पण हे मुरमुऱ्याचं हे केलेलं आहे पोह्या टाईप असं आहे. तर एन्जॉय. आणि हा असा आहे काही आपला फूड एरिया. मे बी दाखवलं नसेल मी आपल्या त्या PGच्या ब्लॉगमध्ये. तर असं काही मंडळी. दररोजची सवय आल्यावर नाश्ता करून झोपायची. तर थोडा आळस येतोय मला, पण काही नाही, आळसला झटकू आपण. आणि आता जायचं आपल्याला दाढी करायला. मंडळी अशी केलेली दाढी ट्रिम कशी वाटते सांगा कमेंटमध्ये. मलाच कळत नाही. म्हणजे चांगली आहे ती, ऑब्वियसली चांगली आहे, पण जास्तच कमी केली का? ओळखूची येईन अशी ट्रिम जरी केली तरी सांगा कमेंटमध्ये. गाईज आत्ता कपडे लावले, 7:30 वाजले, 7:30-8 रात्रीचे. आत्ता ध्यानात आलं मला, तर लावून दिले कपडे. बघा असं राहतं, मोबाईल डायरेक्ट वॉशिंग मशीनमध्ये पडलं. वाव, असं राहतं लेट काम केल्याचे परिणाम. मंडळी आज 27 डिसेंबर आहे. सकाळचे 7:30 वाजलेले. मी आलो आहे गच्चीवर. का बरं? तर काल बाई कपडे धुतले होते, पण तुम्हाला दाखवताच नाही आलं कुठं वाळत घातली, काय प्रोसेस झाली. तुम्हाला सगळं दाखवणं गरजेचं आहे का? तर हा ब्लॉग आपला, सॉरी दम लागला. तर हा ब्लॉग आपला थोडं काय म्हणतात त्याला, काय काम चालू आहे ते दाखवण्यासाठी, तर ते दाखवाच लागेल. तर कपडे काल वाळत घातले होते, आणि हे बघ ते वॉशिंग मशीनमध्ये घातल्यामुळं ते डिटर्जंट सगळं लागलं. ती मशीन जुनी एक, तिच्यामध्ये टाकले होते. तर असं झालं.
लेट इट बी. याला परत टाकतो मी. आता परत टाकतो म्हणजे आता जीन्स टाकलेले सकाळी सकाळी उठून 7 वाजता व मशीनमध्ये दुसऱ्या नवीन, तर तिथं हे टाकून देतो. तर याला आता जीन्ससोबत टाकून देतो. या जीन्स टाकलेल्या आहे मी माझ्या. अजून कपड्यांना लागेल 43-42 मिनटं. तर चला वरती जाऊ, तोपर्यंत इथं करणार तरी काय. काही न केल्यापेक्षा काहीतरी केलेलं बरं. तर त्यामुळं मी थोडं एक्झरसाईज करून घेतो. जे की काल गेलो होतो आपण, आज नाही जाता आलं, पण आज इथं करू आपण थोडीफार. लई अशी मोठी एक्झरसाईज नाही, पण थोडं अंग बिंग हलवलं पाहिजे. थोडं कळतं ना तुम्हाला, थोडं फ्लेक्झिबल राहिली पाहिजे बॉडी. त्यामुळं सूर्य मस्त उगवला आहे आणि थोडा झापेल तेवढाच व्यायाम केला मी. जास्त नाही म्हणजे केला नाही असं नाही, तुम्ही बघितलंच, पण जास्त जर केलं तर थोडं हे होईल. तर दररोज थोडं आता नाईट शिफ्ट असं ना, सकाळी आल्यावर तर जमत नाही कधीच, पण मे बी नंतर जर काही चेंज झालं, मॉर्निंग शिफ्ट आली तर जमन की बघू नंतरचं पुढं. पण असं केलं मी. आणि आता थोडं चालतो, म्हणजे चालणं पण होईल आपलं. गच्चीवरच चालतो. आणि सकाळचा माहोल तर असा आहे, धुकं पडलेले सगळीकडं. आय नो माझे सिनेमॅटिक शॉट म्हणायला असते, पण बघायला नसते. मी ट्राय करत राहतो. आता बाई मला आयडियाच येत नाही काय करू बाई द सिनेमॅटिक शॉट म्हणून. पण हळूहळू मी शिकतो आहे की सिनेमॅटिक शॉट कसे बनवायचे. म्हणजे एखाद्या मोठ्या समजा ड्रोन तर नाही आपल्याकडं, पण असं फिरायला गेलो कुठं डोंगरावर तिकडं कसे बनवायचे. तिथं तर सध्या दाखवण्यासारखं काही नाही, म्हणून काही नाही. आता बघू आता काय करता येईल. तिकडं तर ते फ्लॅट्स आहे, तिकडं पार्किंग लावल्या गाड्या असं. चला आता काय कपडे बघू आता. अजून तर 35 मिनटं असन काहीतरी बाकी, 35-30 मिनटं. आणि आज तर सॅटर्डे संडे म्हणून सगळ्यांना सुट्टी राहते, मेजॉरिटी जे IT वाले त्यांना. तर आपल्याला खबर नसती, तर आय डोंट नो, मला खबर नाही आहे. पण जाऊ द्या, काही नाही, नंतर भविष्यात असनच. भविष्यात डे टाईम पण मॉर्निंग पण असन. त्याचा काही ताण नाही घ्यायचा आपल्याला काम करत राहायचं आहे. ताण आपण घ्यायचा ताण नसतो. आपण गोष्ट कशी राहते, आपल्या हातात जे आलेले ते आपण करायचं असतं, इन्स्टेड ऑफ ताण घेणं. काही जे शेतकऱ्यांनी जागा दिलं तिथं फ्लॅट्स बनले, आणि ज्यांनी नाही दिलं त्यांची शेती अजून चालू आहे. तर चांगली गोष्ट आहे शेतीचा करताय. आय नो मी बोर करतोय सकाळी. मी स्वतः फ्रेश मूडमध्ये, पण तुम्हाला व्हिडिओमध्ये थोडंफार बोर होत असं गच्चीवर येऊन कधी दुसरं दाखवत खबर नाही आहे. पण लिटरली मला कळत नाही मी काय दाखवू आता, कारण की इथं गच्चीवर तर सगळं दाखवलेलं आहे मी तुम्हाला. इन्स्टेड ऑफ 2 टाक्या आहे, मी बी त्या दाखवलेल्या असन. काही नाही गाईज, आपण हळूहळू व्लॉग्स बनवत जाऊ अजून. आणि आता या व्लॉगला तर एवढंच ठेवू. भेटू आपण पुढच्या व्लॉगमध्ये. जिथं पण असू, महाराष्ट्रात, इंडियात, देशात, जगात, तिथं व्लॉग बनवू आपण. तर एवढंच होतं आपला हा व्लॉग. हसा खेळा आणि जगा गाईज. बाय.